नमस्कार, मी सौ शरयू मच्छिंद्रनाथ शेंडगे, पन्हाळा, कोल्हापूर. अक्षरमानव अभिवाचन विभाग आयोजित या वाचन अड्ड्यावर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. तुम्हा सर्वांना कळवण्यात मला अतिशय आनंद होत आहे की आमच्या वाचन अड्ड्याचा 4था वर्धापन दिन साजरा होत आहे. हा वर्धापन दिन फक्त एक सोहळाच नाही, तर शब्दांच्या, विचारांच्या आणि भावनांच्या संगमाचा एक अद्भुत उत्सव आहे. गेल्या 4 महिन्यापासून जरी मी या अड्ड्याशी जोडली गेली असले तरी या अड्ड्याने मला खूप काही दिलं, मला खूप समृद्ध केलं. मी पुस्तकापर्यंत नाही तर अक्षरशः या अभिवाचनाच्या माध्यमातून पुस्तकच मला भेटायला आली. यामध्ये अनेक कथा, कविता, कादंबऱ्या, लेख, आत्मवृत्त, नाट्यप्रवेश, निसर्ग वाचन आणि प्रवास वर्णनांचाही समावेश होता. यामध्ये मी स्वतः माझं स्वलिखित दावं या ग्रामीण कथा संग्रहातील काही कथांचं अभिवाचन केलं. माझ्यासाठी हा खूप सुंदर आणि तितकाच अविस्मरणीय अनुभव होता. या वाचन अड्ड्याचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगू. या प्रत्येक अभिवाचनानंतर श्रोत्यांनाही आपली मतं मांडता येतात. यातून विचारांची देवाणघेवाण होते, कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि मनाला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते. तर वाचन संस्कृती जोपासणाऱ्या या वाचन अड्ड्याने साहित्याचे अनेक दीप प्रज्वलित करावेत आणि ज्ञानाचा हा अखंड प्रवाह पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवावा, हीच मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.